सकाळी आपण काही मुद्दे घेतलेले होते, त्यातले काही पॉइंट्स या प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत. जसे की सॅलरी अँड वेजेस है ना, याच्यात सॅलरी अँड वेजेस आहे, वेजेस सेपरेट आहे, बरोबर. कन्फ्यूज करण्यासारखं तुम्हाला पॉइंट्स देत असतात. मी सकाळी काही गोष्टी सांगितलेल्या होत्या तुम्हाला. याच्यात प्रॉब्लेम वाचून घेऊ पहिल्यांदा, ठीक आहे. प्रॉब्लेम आहे, ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत, ऍडजस्टमेंट दिलेले आहे. कुंभार आणि मारुतीचा बिझनेस आहे पार्टनरशिप मध्ये. त्यांचा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे 31 मार्च 2005 चे, आणि बॅलन्स शीट पण बनवायचं आहे. ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत. काय काय दिले ते बघूयात. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2005. पहिला काय दिलाय, स्टॉक. कुठे लिहिणार? स्टॉक हा 1 तारखेचा आहे. किती तारखेचा आहे? 1. म्हणजे हे काय आहे? ओपनिंग स्टॉक आहे. कुठे लिहिणार? ट्रेडिंगच्या, कुठे लिहिणार? ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. TR DR पेन्सिलने लिहायचा, पेन्सिलने. ओके. पुढे सॅलरी अँड वेजेस स्टार मार्क करायचं बरं का. इथं सॅलरी अँड वेजेस आणि इथं सुद्धा सॅलरी अँड वेजेस. काही पॉइंट सांगण्यासारखे आहेत. सॅलरी अँड वेजेस दिले, अक्षर दुसरं घेऊ आपण. सॅलरी अँड वेजेस दिले, किंवा वेजेस अँड सॅलरी दिले, किंवा वेजेस सेपरेट, किंवा सॅलरी सेपरेट. 4 पॉइंट आहेत. या 4 पॉइंट मध्ये सॅलरी अगोदर असेल, सॅलरी अगोदर असेल तर कुठे घ्यायचं? P&L. कुठे घ्यायचं? P&L डेबिट साइडला. ओके. वेजेस अगोदर असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. सेपरेट सॅलरी असेल, सेपरेट सॅलरी असेल तर P&Lच्या डेबिट साइडला. सेपरेट वेजेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. असे का? कारण वेजेस ही प्रोडक्ट सुरू, म्हणजे प्रोडक्ट तयार होण्याच्या अगोदरचा खर्च आहे. म्हणजे ती प्रोडक्ट तयार होण्याच्या अगोदरचा खर्च आहे. अगोदरचा खर्च म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहितो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहितो. मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कधी? प्रोडक्ट जर तयार झाली तर ती तयार झाल्यानंतर जेवढे काही ऑफिशियली एक्सपेन्सेस असतात ते कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहितो. मग वेजेस आणि सॅलरी मध्ये फरक काय? वेजेस हे तुमच्या एखाद्या फॅक्टरीमध्ये जर वर्कर्स असतील, ती प्रोडक्ट, समजा पेन बनवायचं फॅक्टरी आहे, ते पेन बनवण्यासाठी जेवढे काही कामगार असतात त्यांना जर दिली जाते ती सॅलरी नाही, ती काय आहे? वेजेस आहे. मग ती वेजेस कुठे लिहिणार? ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. जर समजा तीच पेन तयार झाले, बंच मध्ये तयार झाले, ते बंच मध्ये तयार होऊन मार्केटमध्ये विकण्यासाठी सेल्समॅन असतात, ओके, किंवा ऑफिस मध्ये जेवढे काही कॉम्प्युटराइज्ड काम असतं, ती ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांचा जो पगार असतो त्यांना काय म्हणायचं? सॅलरी. ओके. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मग आता इथं सॅलरी अँड वेजेस कुठे येणार? कुठे येणार? P&L डेबिट. कारण सुरुवात कशाची आहे? सॅलरी. P&L डेबिट. ओके. डेबिट न लिहिता आपण ट्रेडिंग P&L असं लिहित चालू. कॅश, कॅश काय आहे? असेट आहे. काय आहे? असेट. कॅश असेट. परचेस ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट साइड. वेजेस सेपरेट आहे, मगाशी म्हटलं ना, वेजेस सेपरेट आहे, TR DR.
ट्रेडिंग अकाउंट. बिल्स रिसिवेबल असेट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस P&L. बॅड डेट्स P&L. फॅक्टरी एक्सपेन्सेस अंडरलाईन द वर्ड फॅक्टरी. सकाळी म्हटलं होतं मी फॅक्टरी म्हणजे फॅक्टरीचं जेवढे काही खर्च आहे ती खर्च कुठे येणार ट्रेडिंग मध्ये येणार कारण तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. येतं लक्षात. जनरल एक्सपेन्सेस सन्ड्री एक्सपेन्सेस असलं तर आपण कुठे टाकलं असतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टाकलं असतं. पण ही कुठे येते ट्रेडिंग अकाउंटला येते. ह्याला स्टार मार्क करा. ही कुठे येते TRDR. पुढे कमिशन डेबिट साईडला आहे. डेबिट साईडला कमिशन असेल तर कमिशन आपण काय केलंय दिलंय. आपण कमिशन कोणाला तरी दिलं आपला काय झाला लॉस झाला म्हणून P&L. इन्व्हेस्टमेंट असेट. डेटर्स असेट. टूल्स अँड इक्विपमेंट असेट बरोबर आहे. फर्निचर असेट. गुडविल असेट. बिल्डिंग असेट. टोटल काय करणार आहे पुढे सेल्स TR. ओके ते CRच असणार आहे. डिस्काउंट आता लक्ष द्या डिस्काउंट दोन्ही साईडला देतात. क्रेडिट साईडला पण देतात डेबिट साईडला देतात. क्रेडिट साईडला दिलं तर डिस्काउंट आपल्याला मिळाली आहे. क्रेडिट साईडला दिलं तर डिस्काउंट आपल्याला मिळाली आहे. डेबिट साईडला दिलं तर डिस्काउंट आपण दिली आहे. दिल्यानंतर खर्च टोटल एक्सपेन्सेस लॉसेस डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस. पण क्रेडिट साईडला दिलेत मग आम्हाला मिळाले म्हणून P&Lच्या क्रेडिट साईडला इथे मेन्शन करा CR. क्रेडिटर्स देण्याकरी आहे हे पण देण्याकरी आहेत. इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट मिळालेले आहे. इन्व्हेस्टमेंट केलंय ना त्याच्यावर व्याज मिळाले आपली काय झाली इन्कम झाली है ना. मग ही काय झाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला P&L CR. हे दोन्ही तर कुठे येणार लायबिलिटीला. ओके पुढे ऍडजस्टमेंट बघूया. काही हुशार लोक असतील तर हे लिहून घेतले असते आतापर्यंत पण आपल्याकडे सगळे लुका पॅसिव्हली आहेत. सगळ्यांना डोक्यात डायरेक्ट बसतं. पहिला पॉइंट आहे की त्यांनी काय म्हणतात प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग असू नेट प्रॉफिट असू दे. नेट प्रॉफिट आपल्याला काय करायचा असतो कॅपिटल पार्टनर्सना वाटून द्यायचा असतो. प्रॉफिट झालं तरी वाटून घ्यायचंय लॉस झालं तरी वाटून घ्यायचंय. मग ही प्रॉफिट किंवा लॉस वाटून देण्यासाठी आपल्याला एक रेशिओ पाहिजे. कधी कधी प्रॉब्लेम मध्येच त्यांनी इक्वली म्हणून देतात. काय म्हणून देतात इक्वली. मग इक्वली हे शब्द दिलेच नाहीत त्यांनी नाहीतर रेशिओ देतात 2:3 3:4 असे. पण इथं पॉइंट कंपल्सरी दिलेत कशाच्या रेशिओने घ्यायचंय कॅपिटल. मग त्याने कॅपिटल किती दिलेत कॅपिटल आहे ना हा 60,000 40,000. पहिला पॉइंट लिहित चला बरं का. पहिला पॉइंट ऍडजस्टमेंटचा P&L रेशिओ इज इक्वल टू कॅपिटल रेशिओ. P&L चा रेशिओ जेवढा आहे तेवढाच कॅपिटल रेशिओ असणार आहे. सॉरी कॅपिटल रेशिओ जेवढा आहे तेवढाच P&L रेशिओ असणार आहे. आता कॅपिटल रेशिओ काय बघूया. कुंभार किती दिलंय 60,000 आणि 40,000. सगळे शून्य काढून टाका. 6 4 6 आणि 4 ला कोणाला भाग कशाने भाग जातो 2 ने. बे किती 6 बे त्रिक 6 बे किती 4 बे दोन्ही 4. म्हणजे P&L रेशिओ किती आहे 3:2. म्हणजे कोण कोण आहे कुंभार अँड कोण आहे तो मारुती. या दोघांचं रेशो बघा. कुंभारचं किती येणार 3 छेद करायचं दोघांची बेरीज 5. याचा 2 छेद दोघांची बेरीज 5. हे इम्पॉर्टंट आहे. दिलात फास्ट ठेवा लिखाण.
रेशो लिहिलं सगळे? कोणाचा आणला बघ वही वगैरे. हा म्हणजे अगं असंच कधीतरी 1857 एकदा आला होता, आता डायरेक्ट मोदीच्या काळात आला. चला पुढे बोल नका. दुसरा पॉइंट बघूया. हे मी पुसतो, लक्षात ठेवा बरं का. 3:2 लक्षात ठेवा. किती? 3:2. पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 2 काय आहे? क्लोजिंग स्टॉक. त्याच्यातल्या 2 कॉस्ट दिलेत. एक कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. 40,000, 45,000. याच्यातला कोणता घ्यायचा? whichever इज लेस. हे शब्द लक्षात ठेवा. whichever इज लेस. जे कमी आहे ते. मग क्लोजिंग स्टॉक किती असणार? 40,000. लक्षात घ्या 40,000. मग याच्यात 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक कुठे येणार? ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. क्लोजिंग स्टॉक अजून एक असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार. ओके, पुसू का? पुढे तिसरा पॉइंट. तिसरा काय सांगते? कुंभारने गुड्स विथड्रॉन केलाय. विथड्रॉन गुड्स किंवा कॅश पार्टनरने बिझनेस मधून घेतलं तर त्याला काय म्हणायचं? ड्रॉइंग्स. काय म्हणायचं? ड्रॉइंग्स म्हणायचं. ही काय आहे? ड्रॉइंग्स आहे. गुड्स घेतलेला आहे टेकन कोणाकडून? ओव्हर बाय. कोण घेतलंय? कुंभार. कोण घेतलंय? कुंभार. हा पहिला इफेक्ट झाला. हा पॉइंट आपण कुठेतरी ऐकलंय. गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर. सकाळी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पेज नंबर मला वाटतं 17 किंवा 16 वर आहे. ठीक आहे. मग इथे कुठे येणार? हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग ड्रॉइंग्स पण येणार आहे. 2 इफेक्ट येणार ना. जेव्हा ड्रॉइंग्स दिले, स्टार मार्क करायला, जेव्हा ड्रॉइंग्स दिले तेव्हा तुम्हाला मेक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनरचा कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे. कॅपिटल अकाउंट काय करायचंय? बनवायचं आहे. लक्षात ठेवा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कधी बनवायचं? जेव्हा ड्रॉइंग्स दिलेलं असतं किंवा ड्रॉइंग्स घेतलेले असते तेव्हा काय बनवायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवायचं. ओके, थोडं लक्षात ठेवा. पुढचं पॉइंट पुढे आपण बघूया. पुसू का? व्यवस्थित दिसतोय की नाही? मी नाहीतर बघा काळा तोंड दिसणार माझं. माहिती आहे मला, सगळा सेटअप करूनच बसतो. हा शेवटचा व्हिडिओ आहे आपला. परत व्हिडिओ बनणार नाही. जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा. जे तुझ्यासारखे 1857 ला आलेले, आता डायरेक्ट मोदी युगात आलेले चुकून लिहू शकतात ना. गुणुगुणू करायचं नाही. जिज्ञाला तर सवयच आहे ते.
झाली. चला पुढे. तिसरा झाला. चौथा पॉइंट काय सांगतो? चौथा अनइन्शुअर्ड गुड्स आहे, गुड्स आहे ते लॉस झालंय, लॉस्ट बाय फायर. कुठं तर ऐकलंय आपण लॉस्ट बाय फायर. ऍडजस्टमेंटचं एंट्री दिलेत. पेज नंबर मला वाटतं 19 काढा पुस्तक मधील. पेज नंबर 19 पॉइंट नंबर 12. काढा. आम्ही पुस्तक आणत नसतं, आम्हाला लागत पण नाही पुस्तक. मोबाईल आहे का सगळ्यांकडे? मोबाईल. हा सर, मोबाईल कसं विसरेन, मोबाईल कसं विसरेन मी. पुस्तक विसरलं सर, ते वही विसरलं, पेन विसरलं. ऍडजस्टमेंटचं पॉइंट्स काढा. त्यामध्ये पॉइंट नंबर 12 मधील मला वाटतं पॉइंट नंबर 1 है ना, अनइन्शुअर्ड गुड्स म्हणून आहे बघा, है ना. मग अनइन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर हा सुद्धा पॉइंट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लॉस बाय फायर हा शब्द लक्षात ठेवा. लॉस्ट बाय फायर ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. आणि गुड्स इन्शुअर केलं नाही, किती रुपयाचा आहे? 12,000चा. कुठे येणार? लॉस झाला आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. दोन इफेक्ट होणार, हा एक, हा एक. ओके. पुढे पॉइंट नंबर लिहिताय का हे? हा द्या. मी नंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत नाही, बॅलन्स शीट बनवत नाही, कॅपिटल अकाउंट बनवून देतो एक. ओके. तेही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवून झाल्यानंतर. झाली. पॉइंट नंबर 5 न्यू बॅड डेट्स आहे. काय आहे? न्यू बॅड डेट्स. असं असेल तर ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स आहे का हुडकायचं आहे का? बघा, हाय ना, हाय हाय. कुठे आहे? इथे आहे बघा, है ना. एक टिक करायचं. आणि न्यू बॅड डेट्स आलं तर एकालाच नाही टिक करायचं, बॅड डेट्सला टिक केलं अजून एक सन्ड्री डेटर्स हुडकायचा आहे का? आहे, डेटर्स आहे ना, राईट टिक करायचा. ही बॅड डेट्स दोन्ही ठिकाणी लागतं आपल्याला. एक बॅड डेट्स कुठे लिहितो आपण? P&Lच्या डेबिट साईडला. आणि डेटर्स कुठे लिहितो? असेट साईडला. मग हे असेट साईडला येणार. असेट साईडला सन्ड्री डेटर्स मध्ये काय करतो आपण? ऍड करतो, लेस करतो, लेस करतो. काय करतो? लेस. का? बुडली ना रक्कम, यायची रक्कम बुडली, कमी झाली, डेटर्स कमी झाले. झालं ते बॅड डेट्स झाला. पुढे पॉइंट नंबर 6 पुसू का? वीडियो लंबा जाने वाला है. मध्ये एवढा गॅप घेतल्यावर कसं पॉज घेताय मास्तर? चला पुस. याच्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक दिलं होतं मध्ये. सांगा, बॅड डेट्स है ना, ही कुठली? ओल्ड.
लिहायचं है ना. पुढे बॅड डेट्स लिहायचा. ही कुठली न्यू काय करायचं ऍड करायचा. पुढे आरडीडी आरडीडी न्यू का ओल्ड. ओके न्यू. मग नंतर लेस आरडीडी कुठली ओल्ड झाले ना. आपल्याकडे आता कुठली कुठली माहिती आहे हे माहिती आहे. बॅड डेट्स माहिती आहे ना. ओल्ड ओल्ड कुठं असतो ट्रायल बॅलन्स मध्ये 3000 रुपये. न्यू बॅड डेट्स किती आहे 450. बाकी आरडीडी वगैरे नाही आपल्याकडे म्हणून 3450 संपलं. एवढाच आहे. पुढे सन्ड्री डेटर्स बद्दल मी तुम्हाला लिहून दिलं होतं. सांगा सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स पहिला प्रॉब्लेमलाच आहे बघा. सॉल्ड प्रॉब्लेम मध्ये अनरिकॉर्डेड सेल्स काय करायचं ऍड का लेस. ऍड अनरिकॉर्डेड सेल्स. पुढे लेस बॅड डेट्स कुठला न्यू. पुढे लेस आरडीडी न्यू. ओके अमाऊंट हे तुमचं तुम्ही लिहायचं आहे. आपल्याकडे आता फक्त बॅड डेट्स माहिती आहे. सन्ड्री डेटर्स किती आहे सन्ड्री डेटर्स 40,000 है ना. याच्यातून लेस बॅड डेट्स किती न्यू बॅड डेट्स 450 हे लेस करायचं. बाकी संपलं एवढंच आहे ते. न्यू बॅड डेट्स ओल्ड बॅड डेट्स आहे का नाही आहे. ओल्ड बॅड डेट्स त्याच्यात काय संबंध येत नाही. पुढे पॉइंट नंबर 6 अनपेड एक्सपेन्सेस. अनपेड एक्सपेन्सेस म्हणजे अजून एक्सपेन्सेस दिलेलं नाही. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. काय आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सॅलरी आणि वेजेस इथं आहे म्हटलं तर इकडे सॅलरी आणि वेजेस हुडकायचं टिक करायचं एक. ओके सॅलरी अँड वेजेस टिक करा तुम्ही पण. रेंट आहे रेंटला पण टिक करा. रेंट नाहीच आहे इथं है ना. आता सॅलरी अँड वेजेस ही पगार किंवा मजुरी दोन्ही द्यायची राहिली आहे. द्यायची राहिली आहे अजून द्यायचं आहे. अनपेड अनपेड म्हणजे दिली नाही अजून द्यायचं आहे. मग आपला खर्च आहे वाढली ना काय होणार वाढली. ऍड करायचा आउटस्टँडिंग म्हणून लिहायचा. ही सॅलरी अँड वेजेस कुठं असतो P&L है ना. P&L मध्ये काय करायचं इथं जायचं सॅलरी वेजेस मध्ये तिथं काय करायचं ऍड करायचं. त्यासाठी आपण काय करून ठेवलंय टिक करून ठेवलंय. एक इफेक्ट झाला. दुसरा या सॅलरी अँड वेजेसचा आउटस्टँडिंग देणं आहे ना अजून आपल्याला अजून देणं आहे. ही पहिला इफेक्ट झाली. दुसरा इफेक्ट काय लायबिलिटीज. तसाच रेंटचा पण आहे. रेंट जर तिकडे दिले नसतील तर कुठे लिहिणार आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचा आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचा रेंट. ओके पुढे झाली आहे की अजून विरत. मग प्रॉब्लेम नंबर ऍडजस्टमेंट नंबर 7. ऍडजस्टमेंट नंबर 7 डेप्रिशिएशन करायचं. कॅल्क्युलेशन करूया आपण. बिल्डिंग आहे ना बिल्डिंग कुठे बघायचं त्याच्यावर टिक करून ठेवा. ठीक आहे
कारण बिल्डिंग लिहित असताना ज्या ज्या ठिकाणी टिक केलेलं आपण ज्या ज्या ठिकाणी आपण टिक केलंय त्या ठिकाणी इनर साइडला अमाऊंट लिहायची ही सगळी ही इनर साइडला लिहायचं आहे इनर साइडला कॉलमच्या ठीक आहे. आता डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन करूया. ऑन बिल्डिंग किती आहे बिल्डिंगचं बिल्डिंग कितीला आहे ओके 50,000 गुणिले किती टक्के 7.5% 7.5 भागिले 100 नीट लक्ष द्या बोलू नका 50,000 ला 50,000 गुणिले 75 लिहायचा 100 ला 100 एक अंक सोडून पॉइंट म्हणून इथे एक शून्य वाढवायचं. जिज्ञेश इम्पॉर्टंट आहे आपल्याला कॅल्क्युलेशन येत नाही 12वीला आलोय आपण. मग इथले 3 शून्य गेले इथले 3 शून्य गेले या दोघांचा गुणाकार करा उत्तर आपल्याला भेटतो. मग 0 ला 0 5 5 25 7 ला 2 5 7 35 2 37 3,750. मग ही अमाऊंट काय करणार तुम्ही दोन इफेक्ट नाही याचा. ही अमाऊंट काय करणार बिल्डिंग मधून लेस करणार. बिल्डिंग कुठं असतो बॅलन्स शीटच्या असेट साइड काय करायचंय लेस करायचा. काय करायचा लेस काय म्हणून डेप्रिशिएशन म्हणून लिहायचा. मग ही डेप्रिशिएशन आपली लॉस आहे डबल एक्सपेन्स लॉसेस म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला तिथं काय लिहायचं डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग म्हणून फक्त एवढाच अमाऊंट लिहायचा. प्रॉफिट अँड लॉसला हे बिल्डिंग लिहून लेस करू नका एवढाच अमाऊंट लिहायचं ठीक आहे. ओके सगळे मग आता तुम्ही बनवू शकता इफ यू कॅन इफ यू कॅन नॉट आय विल जर तुम्हाला येत नसेल तर मी बनवतो पण तुम्ही एक 15-20 मिनिट घेऊन सगळं रेडी आहे तुमच्याकडे है ना बनवा.